नमस्कार, लक्ष्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे फिट आणि फाईन आहात. तर आज आपण अशीच एक उन्हाळी वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपीचं नाव आहे बाजरीच्या पापड्या. तर या बाजरीच्या पापड्या करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे, या ठिकाणी मी 5 किलो बाजरी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि याला पाण्यातून काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला वाळवलेलं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला दळताना ओलसरपणा जाणवणार नाही. तर ही अतिशय सुंदर अशी ही बाजरी आहे आपली, अशी मस्तपैकी पांढरी शुभ्र. आणि ही बाजरीची पापडी अतिशय चवीला सुंदर लागते. तर ही धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि हे पीठ मी आता आपल्याला गिरणीतून भरडून घ्यायचं आहे छान असं. जास्त मोठं पण नाही घ्यायचं आणि मोठं बारीक पण नाही, मीडियम असं जाडसर भरडून घ्यायचं आहे गिरणीमध्ये. हे आपण मिक्सरमध्ये देखील करू शकतो जर गिरणी नसेल तर. आणि हे आता त्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपण जसं इडलीचं पीठ आपण वाटून घेतो, तर तसंच त्या पद्धतीनं आपल्याला हे सगळं पाणी मिक्स करून हे बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. तर हे मिश्रण मी हे रात्रभर 8 ते 9 तास भिजत घालणार आहे पाण्यात आणि तसंच त्याप्रमाणे फ्रॅगमेंट होतं. जसं आपलं इडलीचं पीठ होतं त्याच्याप्रमाणेच हे असं होतं. आणि त्याच्यानुसार आपली म्हणजे हे बघा, हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. 7 ते 8 तास झालेत आणि त्याच्यानंतर आपलं पीठ जसं इडलीचं होतं तसंच पद्धतीचं झालेलं आहे. आणि या ठिकाणी मग आता आपण आधण ठेवायला घेऊ. तर या ठिकाणी मी 5 किलो बाजरी घेतलेली आहे. तर त्याच्याप्रमाणे 1 किलोला 1 लिटर पाणी द्या असं आपल्याला अंदाजे टाकायचं आहे. जर कमी जास्त पडलं तर त्याच्यामध्ये आपण कमी पण करू शकतो, ॲड पण करू शकतो, असं काही नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी पण काढून घेतलेलं आहे मी, थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी. तर हे आपल्याला छान असं पाणी उकळून घ्यायचं आहे. उकळी फुटली की आपण जे बेटर तयार केले ते टाकायचं. या ठिकाणी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर चवीनुसार मीठ घेतलेलं ते देखील आपल्याला आत्ताच ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पाण्यात मीठ मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित आपल्या मिश्रणाला सुद्धा चव व्यवस्थित छान अशी लागते. तर ही पापडी अतिशय सुंदर लागते चवीला आणि खूपच सुंदर, म्हणजे अतिशय. आणि गावाकडे तर हे म्हणजे बऱ्यापैकी ही रेसिपी केलीच जाते सगळीकडे. तर शक्यतो तुम्ही पण ट्राय करून बघा. अतिशय सोपी आहे आणि याला काही जास्त दिवस पण लागत नाहीत. आज रात्री भिजू घातलं तर उद्या सकाळी आपण पापड्या पण करू शकतो. तर एवढंच त्याला फक्त करावं लागतं तेवढंच. तर हे थोडंसं पाणी मी काढून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं त्या पातेल्यातलं, मोठ्या पातेल्यात आपण जे आधण ठेवले. जर कमी जास्त पडलं तर आपल्याला वरतीनं ॲड करायचं, कारण की गार पाणी टाकायचं नाही. गार पाणी टाकलं तर त्याच्या गाठी देखील होऊ शकतात. तर अतिशय सुंदर उकळी फुटलेली आहे याला छान. आणि आता आपल्याला जे बॅटर आहे ते आता मी छान असं वतून घेतलेलं आहे आणि याला कंटिन्युअसली आपल्या जो चाटूच्या साहाय्याने आहे ना आपल्याला फिरवत राहायचं आहे, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स होईल आणि अतिशय सुंदर होईल. आणि याला जेव्हा कंटिन्युअसली सगळं व्यवस्थित आपल्याला, म्हणजे एवढं काही कष्ट पण नाही आहेत की असं जोरात हटावं लागतं वगैरे, असं काहीच नाही आहे. ह्याला नुसतं असं फिरवून आपल्याला व्यवस्थित ज्याचे करून की आपल्या गाठी वगैरे होणार नाही, एवढीच आपल्याला काळजी घ्यायची छान अशी. आणि हे छान असं माझं पीठ हटून तयार झाले, म्हणजे हटून झालेलं आहे. आणि आता आपल्याला 30 मिनिट मीडियम मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान असं. आणि जास्त जर जाळ लावला तर आपलं खालून, तर आपलं हे पातेलं करपून आपलं मिश्रण पण करपू शकतं. तर हे माझे अर्धा तास झालेले आहे. तर अतिशय सुंदर अशी वरून साय आली. आपण समजायचं की आपलं पीठ हे छान असं म्हणजे शिजून तयार झालेलं आहे. आणि दुसरी म्हणजे आपण थोडासा पाण्याचा हात लावून आपल्या या पिठाला हात लावून बघायचं. जर हाताला नाही चिटकलं पाण्याच्या साहाय्याने, तर त्यावेळेस आपण समजू शकतो की हे पीठ छान असं शिजलेलं आहे. तर आता आपण पापड्या तयार करण्यासाठी हे पीठ एका भांड्यामध्ये काढून करतोय. या ठिकाणी मी मोठी परात घेतली, त्याच्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण या पापड्या करून घेऊ छान अशा. आणि याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही तीळ तीळ पण टाकू शकता. तर हे आपल्याला या बॅटरमध्ये आपण टाकणार आहोत तीळ, आपण या भांड्यात काढल्यानंतर. नाहीतर सगळं जर झालं तर तुम्ही एकदमच या पातेल्यामध्ये सगळे तीळ एकत्र मिक्स करू शकता. तर मी या ठिकाणी तसं काही केलेलं नाही आहे. मी जसं लागेल तसं तेवढं त्याच्यामध्ये तिळाचं प्रमाण टाकलेलं आहे. आणि तीळ पण छान असे पापडीवर दिसतात आणि तिळाने एक तोंडाला छान अशी चवच येते मस्तपैकी. जर लहान जर भूक असेल तर अधेमध्ये त्या ठिकाणी आपण ही पापडी जर भाजून खाल्ली तर त्याचा आपल्याला पोट पण भरते आणि आपल्याला बाहेरचं काही जंक फूड खाण्याची पण आवश्यकता नाही. तर हे आपलं घरगुती छान असा हा पदार्थ वर्षभर टिकवून आपण खाऊ शकतो छान असा. करायला पण सोपा आहे आणि झटपट पण होणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपण जसं थालीपीठाला आपण छोटे छोटे कापड घेतो असे चौकोनी कलरचे आकाराचे, तर तसे मी कापड तयार केलेले आहेत आणि तशीच आपल्याला पापडी थोडासा पाण्याचा हात लावून थापून घ्यायची गोल अशी.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज लहान मोठी ठेवू शकता. तर या ठिकाणी मी मीडियम अशी साईज ठेवलेली आहे. तर अशा छान अशा पापड्या थापून घ्यायच्यात. थोडंसं आपल्याला गरम ह्याच्यामध्येच ॲक्च्युली ही थापावी लागते पापडी. त्यासाठी आपण पाण्याचा वापर करायचा. जास्त पाण्याचा वापर पण देखील करायचा नाही. जर केल्या तर मग त्या पापड्या उलतात, असा प्रॉब्लेम होतो मग त्याचा. तर ही अतिशय सुंदर अशी पातळ अशी छान पापडी तयार झालेली आहे माझी. आणि दुसरी देखील आपण पापडी तशाच पद्धतीने थापून घेणार आहोत. तर हे पॅडा टाकल्याने दुसऱ्या ठिकाणी मी हिरव्या कलरची जी साडी आहे तर त्याच्यावर आपण या पापड्या थापून झालेल्या सगळ्या वाळवण्यासाठी टाकणार आहोत. तर ही पापडी छान अशी थापून झालेली आहे, दुसरी देखील. आणि आपण आता या सगळ्या ज्या पापड्या आहेत तशाच पद्धतीने सगळ्या करून घ्यायच्यात. तर या ठिकाणी ह्या साडीवर छान अशा टाकलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशा आपल्या पापड्या झालेल्या आहेत. एकदम पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे मस्तपैकी. त्या देखील वाटत नाही. तरी या पापड्या 2 ते 3 दिवस वाळल्यानंतर आपल्या अशा छान दिसत आहेत पापड्या. या ठिकाणी तुम्ही पापड्या तळू शकता किंवा भाजू शकतात. या भाजून घेतलेल्या आहेत छान अशा, चवीला सुंदर आणि असं खुशखुशीत लागतात. जेवताना पण आपण या भाजून खाऊ शकतो. एकदम मस्त अशी छान चवी तोंडाला येते. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा घरी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तोपर्यंत बाय बाय. आपण पुढच्या रेसिपीला भेटूया. थँक्यू.